नमस्कार. आज मी तुमच्यासाठी काही सोप्या टिप्स आणि ट्रिक्स घेऊन आलेली आहे, ज्या की आपल्याला स्वयंपाक करण्यासाठी किंवा स्वयंपाकघर नीटनेटके ठेवण्यासाठी मदत करणार आहे. अशा ह्या काही सोप्या टिप्स आणि ट्रिक्स आपण बघूया. व्हिडिओ आवडला तर शेअर करा. बऱ्याच वेळेला आपल्याला घरामध्ये जर भाजी नसली, पावसाळ्यामध्ये बऱ्याच वेळेला भाजीपाला हा आपल्याकडे अवेलेबल नसतो. अशा वेळेला कुरडईची भाजी जी आपण बनवतो, ही कुरडईची भाजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडती आहे. ही कुरडईची भाजी जी आहे ती बनवताना अगदी झटकीपट कशी व्हावी यासाठी मी आज तुम्हाला एक छोटीशी टिप्स सांगणार आहे. ही टिप्स जर तुम्हाला आवडली तर शेअर करायला नक्की विसरू नका. काय होतं, बऱ्याच वेळेला घाईघाईमध्ये आपल्याला कुरडईची भाजी बनवायची असते आणि ही कुरडईची भाजी बनवत असताना कुरडई जरा कडक असते आणि ही कुरडईची भाजी जी आहे झटकीपट बनत नाही. बनली तरी ती कुठेतरी दाताखाली कडक कडक अशी लागते. तर असं होऊ नये यासाठी आपल्याला काय करायचं आहे, कुरडई जी आहे ती मोडून घ्यायची आहे. बराच वेळ मी पावसाळ्याचे दिवस आहे कुरडई बाहेर काढून ठेवली होती व्हिडिओ बनवण्यासाठी, त्यामुळे ती वातडली आहे, त्यामुळे ती तुटण्यास थोडासा प्रॉब्लेम येत आहे. कुरडई आपल्याला मोडून घ्यायची आहे. 2 भाग करा तिचे किंवा तुम्ही 3 भाग करा, अशा पद्धतीनं आपल्याला करून घ्यायचे आहे. हे भाग झाल्यानंतर आपल्याला एक बाऊल घ्यायचा आहे आणि या बाऊलमध्ये आपल्याला कुरडई घालायची आहे. कुरडई घातल्यानंतर आपल्याला कोमट पाण्याचा इथे वापर करायचा आहे, जेणेकरून आपली जी भाजी आहे ती झटकीपट कशी होईल त्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. किंवा कधीकधी काय होतं, सकाळी टिफिनलासुद्धा जर तुम्ही कुरडईची भाजी दिली तर ही झटकीपट होणारी कुरडईची जी भाजी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. यामध्ये आपल्याला कोमट पाणी घालायचं आहे. कोमटच पाणी घालायचं आहे. त्याने काय होणार आहे, कुरडईचे जे माकोडे आहे ते खूप असे सॉफ्ट होणार आहे आणि कुरडईची भाजी जी आहे ती बनवण्यासाठी एक 5च मिनटात आपल्याला कुरडईची भाजी बनवून तयार होणार आहे. 5 मिनटात जर तुम्हाला कुरडईची भाजी बनवायची असेल तर कोमट पाण्यामध्ये कुरडई अशी भिजत ठेवा. एक 5 ते 10 मिनटं भिजत ठेवा. तुमचा कांदा टोमॅटो चिरेपर्यंत तुमची ही जी कुरडई आहे ती तुमची पूर्णतः भिजून अशी झालेली असणार आहे आणि तुम्ही 5 ते 10 मिनिटामध्ये 5 मिनिटामध्ये तुमची भाजी तयार होणार आहे. पुढची जी टिप्स आहे, कांदा पोहे असो, उपमा असो किंवा कुठलाही पदार्थ असो, तो कढीपत्त्याशिवाय अपूर्णच आहे. असा हा कढीपत्ता जो आहे आपण 1 ते 2 दिवस जरी घरामध्ये ठेवला तरी त्याला हवा जरी लागली तरी अगदी 1 ते 2 दिवसामध्ये वाळून जाणारा हा कढीपत्ता पुन्हा आपल्याला वापरण्यास खूपच अडचण येते किंवा वाळलेला कढीपत्ता फोडणीला घालायला आपल्याला बरोबर वाटत नाही. असा हा कढीपत्ता कसा स्टोअर करायचा यासाठी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते, टिप्स सांगते काही. त्या टिप्स जर आवडल्या तर व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. काय करायचं आहे, दांडीपासून कढीपत्ता आपल्याला वेगळा करायचा आहे व्यवस्थितरित्या. जर तुम्ही बाजारातून, आता पावसाचे दिवस आहे, बाजारातून जर कढीपत्ता आणला तर तो धुवून तुम्ही जर टांगून जरी ठेवला अशा प्रकारे तरी चालेल. स्टोअर करून ठेवायचा असेल तर. कढीपत्त्याला जर पाणी लागलेलं नसेल तर कढीपत्ता धुण्याची काही गरज नाही, त्यावेळी तुम्ही धुवू शकता. पण पाणी लागलं नसेल तरच. पाणी लागलं असेल तर तू व्यवस्थित धुवून घ्या आणि सुकवून घ्या, नंतर स्टोअर करा. अशा प्रकारे एक एअरटाईट डबा घ्यायचा आहे आपल्याला. जो हवाबंद डबा असेल तो घ्यायचा आहे आपल्याला. प्लास्टिकचा घ्या तुम्ही, कुठलाही डबा तुमच्याकडे असेल तरी चालेल प्लास्टिकचा. आणि त्यामध्ये एक असा टिश्यू पेपर घालायचा आहे, जेणेकरून जर डब्याला खालून घाम आला फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर तो घाम आपला डायरेक्ट पदार्थाला, कढीपत्त्याला लागणार नाही. अशा पद्धतीनं आपल्याला डब्यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. आणि यावरती सुद्धा आपल्याला, कढीपत्त्यावरती सुद्धा आपल्याला एक टिश्यू पेपर घालायचा आहे, जेणेकरून हवा लागणार नाही कढीपत्त्याला. आणि कढीपत्त्याला आपण उघडताना डब्बा हवा लागणार नाही किंवा डब्याच्या झाकणाचं जे पाणी आहे ते पाणी जे आहे ते डायरेक्टली आपल्या कढीपत्त्यावर पडणार नाही आणि पडून आपला कढीपत्ता खराब होणार नाही. पुढचे जे आहे, बऱ्याच वेळा आपण हिरव्या मिरच्या घेऊन येतो बाजारातून आणि हिरव्या मिरच्या आणल्यानंतर त्याची देठं न काढता जर तशाच ठेवल्या तर ह्या ज्या मिरच्या आहे ह्या खराब होतात, खूप खराब होतात, ह्या सडल्या देखील जातात. तर ह्या ज्या मिरच्या आहे, रोजच्या वापरात लागणारी आपली हिरवी मिरची आहे, पोहे असो, उपमा असो, हर एक गोष्टीसाठी आपल्याला हिरवी मिरची लागत असते. पण ती जर साठवून ठेवायची म्हटलं तर कशा पद्धतीने साठवायची याचं मी तुम्हाला थोडक्यात सांगते. काय करायचं, हिरव्या मिरच्या धुवून घ्यायच्या आहे. पावसाळ्याचे दिवस आहे तर तुम्हाला धुवावं तर लागणार आहे. हिरवी मिरची धुवून सुकवायची आहे कॉटनच्या कपड्यावर. त्यानंतर तिची देठं काढून घ्यायची आहे. खूप स्वच्छ अशी धुवून व्यवस्थित आपल्याला तिच्यावरचं जे उडलेलं जे पाणी असतं बाहेरच्या पावसाचं वगैरे, त्यामुळे डॅमेज होतात आपले पदार्थ. त्यामुळे आपल्याला धुवून सुकून घ्यायचे आहे. तिचे जे देठं आहे ते व्यवस्थितरित्या असे काढून घ्यायचे आहे.
देठं काढल्याने काय होतं, हिरवी मिरची लवकर पिकत नाही, पिवळी होत नाही किंवा लाल होत नाही किंवा ती खराब होत नाही. त्यामुळे आपल्याला तिची देठं काढून घ्यायची आहे. देठं काढल्यानंतर हिरवी मिरची अशीच्या अशी हिरवी राहते. ती सुकली जरी तरीसुद्धा तिचा कलर बदलत नाही. त्यामुळे आपल्याला देठं काढून हिरवी मिरची वापरायची आहे. हिरवी मिरचीची देठं काढून झाल्यानंतर आपल्याला हवाबंद डबा घ्यायचा आहे. हवाबंद डबा असेल किंवा हवाबंद तुमच्याकडे बरणी जरी असेल तरी बरणीमध्ये आपल्याला ही हिरवी मिरची स्टोअर करायची आहे. अशा पद्धतीचा डबा तुमच्याकडे असेल, बरण्या पण असतात कधी कधी प्लास्टिकच्या, तर त्या बरणींमध्ये काय करायचं आहे, आपल्याला टिश्यू पेपर घालायचा आहे. आणि टिश्यू पेपर घातल्यानंतर यावरती आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे व्यवस्थितरित्या. हवाबंद डब्बाच आपल्याला घ्यायचा आहे. हवाबंद डब्यामध्येच आपल्याला ठेवायचं आहे, जेणेकरून त्याला हवा लागणार नाही. आणि टिश्यू पेपर घालायचा आहे वरतून, जेणेकरून मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, पाणी जर हवा धरली डब्याच्या झाकणाने तर डायरेक्ट आपल्या पदार्थांवर पाणी पडत नाही, किंवा खालच्या बाजूने जरी त्याला घाम आला तरी आपला पदार्थ खराब होत नाही. अशा पद्धतीने पालेभाज्या असो, फळभाज्या असो, काही असो, तुम्ही अशा पद्धतीने जर स्टोअर केलं तर निश्चितच तुम्हाला ते पदार्थ जे आहे ते हप्ताभर तुम्हाला वापरण्यास भेटतील, ह्या महागाईच्या काळात देखील. बराच वेळा कढीपत्ता, रस्सा भाजी असो, सुकी भाजी असो, कांदापोहे असो, उपमा असो, सर्रास वापरला जाणारा कढीपत्ता हा आपल्याला शरीरासाठी, केसांसाठी किती फायदेशीर आहे आपल्याला सांगायला नको. पोह्यांमध्ये कढीपत्ता टाकला तर त्याला खाताना बाजूला काढला जातो, अगदी सहजरित्या बाजूला काढला जातो. कढीपत्ता पोटात जावा फार चांगले आहेत, यासाठी ही ट्रिक आहे, ही वापरा. फोडणीत अखंड कढीपत्ता घालून न घालता अशा पद्धतीनं जर तुम्ही बारीक बारीक जर तुम्ही कापून कढीपत्ता कोथिंबीरसारखा जर घातला तर फोडणीची चवसुद्धा अप्रतिम लागते. सुवास हा एकदम छान येतो भाजीचा. अशा पद्धतीनं रवा असो, उपमा असो, नाश्त्याचे पदार्थ असतो किंवा मसाल्याच्या भाज्या असो, अशा पद्धतीने जर पदार्थांमध्ये तुम्ही कढीपत्ता जर कापून घातला तो सहजरित्या बाहेर बाजूला काढता येत नाही आणि तो आरोग्यासाठीही चांगला असतो. आजची ही टिप्स तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला मला सांगायला अजिबात विसरू नका. तर अशा पद्धतीने फोडणीला घालताना कढीपत्ता कापून जर तुम्ही घातला तर निश्चितच शरीरासाठी खूप मोठा फायदा होतो आणि दिसायलाही तो अगदी कोथिंबीरीसारखा दिसतो. त्यामुळे कोणीही बाजूला बाहेर काढून टाकत नाही. बऱ्याच वेळा चहा असतो, चहा पावडर ही रोजच्या वापरात जेव्हा ही चहा पावडर वापरली जाते, पण चहा गाळून घेत असताना तुम्ही बघितलं असेल, चहा पिऊन झाला तर कपाच्या तळाशी बऱ्यापैकी चहा पावडर बारीक असते. चहा पिताना कपातील बारीक चहा पावडर डायरेक्ट पोटात जाते, हे शरीराला चांगले नाही. चहा पावडर विकत आणल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ही चहा पावडर जी आहे आपल्या पोटात जाऊ नये यासाठी आपल्याला काय करायचं आहे, चहा पावडर विकत आणल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ही चहा पावडर जी आहे ती आपल्याला गाळून घ्यायची आहे. डायरेक्ट न वापरता, डायरेक्ट स्टोअर न करता, ह्या अशा पद्धतीनं जर तुमच्याकडे गाळणी असेल, स्टेनर असेल, तर तिने तुम्ही चहा पावडर जी आहे ती व्यवस्थितरित्या जर गाळून घेतली, चाळून घेतली तर ही चहा पावडर जी आहे कपामध्ये अजिबात दिसत नाही आणि बरोबरही आपल्याला दिसत नाही. कपामध्ये जर चहा जर कोणाला दिला तर खाली तळाशी चहा पावडर खूप असते आणि आपल्याला विचित्र वाटते. त्यासाठी चहा पावडर जर अशी गाळून घेतली, ही जी उरलेली चहा पावडर आहे गाळलेली, ही फेकून द्यायची नाही. झाडांना फर्टिलायझर म्हणून आपल्याला घालायचं आहे, किंवा काचेची भांडी साफ करण्यासाठी किंवा काचा साफ करण्यासाठी. मार्केटमधून बटाटे आणत असताना ते पिशवीतून हवेशीर काढून ठेवा बाहेर. विकत घेताना योग्य बटाटे कसे निवडाल, तर बटाटा कडक असावा, सॉफ्ट किंवा दबका बटाटा नसावा. हात लावून जर बघितला तर त्याला तो असा दबका नसावा. मोड आलेले बटाटे अजिबात खरेदी करायचे नाही आहे. हिरवा बटाटा, जो हिरवा डाग असलेला बटाटा असतो, तो सुद्धा घ्यायचा नाही आहे. बऱ्याच वेळेला चिरा गेलेले बटाटे असतात, सडलेला बटाटा असतात, असे बटाटे अजिबात घ्यायचे नाही आहे. बटाटे जर ओले असतील घरी आणल्यानंतर तर ओल्या नॅपकिनने व्यवस्थित पुसून घ्यायचे आहे बटाटे. फळभाज्यांच्या जाळीमध्ये बटाटे तुम्ही स्टोअर करून ठेवा, किंवा कमी क्वांटिटीत जर बटाटे असतील तर तुमच्या घरामध्ये जर बटाटे ठेवायचा ट्रे असेल तर त्यामध्ये ट्रेमध्ये तुम्ही व्यवस्थितरित्या बटाटे असे ठेवू शकतात. खालच्या बाजूला तुम्ही पेपर टाकून अशा पद्धतीचे जर ट्रे तुमच्याकडे असेल तर त्यामध्ये पेपर घाला आणि पेपरवरती तुम्ही जर बटाटे ठेवले आणि ह्या बटाट्यांमध्ये जर तुम्ही पेपरचे जर
कुटके करून टाकले, पेपर फाडून जर तुम्ही यामध्ये व्यवस्थितरित्या एक एक बटाट्याच्या आतमध्ये जर ठेवला तर याने काय होणार आहे, बटाटे जे मॉइश्चरायझर असतं ते पेपरला लागणार, बटाटे एकमेकांना चिटकून राहणार नाही आणि त्यामुळे ते खराब होणार नाही, दिसायलाही छान दिसतात आणि व्यवस्थितरित्या ठेवले तर जास्त जर बटाटे स्टोअर करायचे असतील तुम्हाला तर गोणीमध्ये किंवा प्लास्टिकच्या जे जाळी असते त्यामध्ये ठेवा किंवा बऱ्याच वेळेला जुने जे लोक होते ते टोपल्यामध्ये बटाटे ठेवायचे. अशा पद्धतीने जर तुम्ही बटाटे स्टोअर केले तर तुमचे बटाटे खरंच खराब होणार नाही आणि बटाटे जास्त दिवस राहतील. किंवा गोणीमध्ये जर तुम्ही जास्त स्टोअर करत असेल तर बटाटे निवडून वगैरे जर ठेवले तर ह्या गोणींमध्ये अगदी बऱ्याच दिवस बटाटे हे व्यवस्थित राहतात. फक्त बटाटे निवडताना व्यवस्थित काळजी घ्या. सडलेले बटाटे बाजूला काढा, मोड आलेले बटाटे बाजूला काढायचे आहे आपल्याला. खराब बटाटे बाजूला काढून जर ठेवले तर बऱ्याच दिवस गोणीमध्ये सुद्धा बटाटे जसेच्या तसे राहतात. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत नमस्कार.